आणि ही दृश्य आपण पाहतोय, अमित शहा अंबाबाई मंदिरात पोहोचलेले आहेत। ते थोड्याच वेळात अंबाबाईचं दर्शन देखील घेणार आहे। अंबाबाई मंदिराच्या आसपासच्या क्षेत्रात सध्या अमित शहा उपस्थित आहे आणि ही थेट दृश्य आपण पाहत आहोत। थोड्याच वेळात ते अंबाबाईचं दर्शन देखील घेतील। कोल्हापुरात सध्या अमित शहा पोहोचले। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी अमित शहा दाखल झालेले आहेत। कोल्हापूरमध्ये शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक असा जोरदार सामना रंगतोय आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या महाराष्ट्रामध्ये आज मोठ्या सभा होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे जावई असलेले अमित शहा आता कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरामध्ये दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। आज सांगली त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये नारायण राणे यांच्यासाठी तर सांगलीमध्ये संजय काका पाटलांसाठी अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे आणि या सभांसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले अमित शहा आता कोल्हापुरात पोहोचले आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, 2 मोठ्या सभा देखील त्यांच्या होणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर आता कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी ते पोहोचले। अगदी बरोबर आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय सागर की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 3.5 शक्तिपीठापैकी एक पीठ अशी ओळख असलेल्या अंबाबाईच्या मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वीच ते या ठिकाणी दाखल झाले आणि आता काही वेळानंतर त्यांची सांगलीमध्ये सभा होणार आहे। त्याचबरोबर हुक्केरीमध्ये देखील सभा जी आहे ती होणार आहे आणि त्यानंतर गोव्यात सभा होणार आहे, रत्नागिरीमध्ये देखील सभा होणार आहे। एकंदरीत महाराष्ट्र आणि सीमा भागात या सभा होणार असल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत। खरं तर त्यांची सासरवाडी जी आहे ती देखील कोल्हापूर आहे, त्यामुळे कोल्हापूरसोबत त्यांचं एक वेगळं नातं आहे। प्रचाराच्या निमित्तानं ते ज्या वेळेला कोल्हापूरमध्ये येत असतात त्या वेळेला ते अंबाबाईचं दर्शन देखील घेत असतात आणि देवस्थान समितीचे पदाधिकारी त्याचबरोबर भाजपचे काही स्थानिक पदाधिकारी हे त्यांच्यासोबत आहेत। मोठे नेते कुणी नाहीत, मात्र आता दर्शन झाल्यानंतर बाहेर जाताना काही प्रतिक्रिया देतात का अमित शहा हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र संदीप, आपण पाहतोय की कोल्हापुरात शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक असा जोरदार सामना या ठिकाणी रंगतोय। या संदर्भात आज कोल्हापुरात आलेले अमित शहा हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील भाजप किंबहुना महायुतीच्या नेत्यांसोबत प्रतिनिधींसोबत या ठिकाणी चर्चा करणार आहेत का?